कोल्हापुर साइबर पुलिस ने एक बड़े ऑनलाइन ठगी गिरोह का पर्दाफाश करते हुए गुजरात के अहमदाबाद से 5 मुख्य आरोपियों को गिरफ्तार किया। इन आरोपियों पर गोकुल शिरगांव स्थित प्रतिष्ठित यूनिटी मोटर्स कंपनी से करीब 2 करोड़ 36 लाख रुपए की साइबर ठगी करने का आरोप है। इस कार्रवाई की सबसे चौंकाने वाली बात यह है कि गिरफ्तारी किए गए सभी आरोपी 20 से 25 वर्ष की आयु के उच्च शिक्षित युवक हैं। इनमें से एक ऑटोमोबाइल इंजीनियर भी शामिल है, जिसे उनके तकनीकी ज्ञान का इस्तेमाल कर साथियों के साथ मिलकर बेहद सुनिश्चित तरीके से इस साइबर अपराध को अंजाम दिया गया। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपियों ने ऑनलाइन माध्यम से कंपनी को निशाना बनाकर करोड़ों रुपए की ठगी की थी। तो तकनीकी विश्लेषण और डिजिटल साक्ष्य के आधारों पर कोल्हापुर साइबर पुलिस ने आरोपियों तक पहुंचने के हुए अहमदाबाद से एक बड़ी कार्रवाई की। पुलिस अब इस गिरोह के अन्य सदस्य और ठगी के नेटवर्क की जांच कर रही है। इसी के तौर पर पूरे मामले की जानकारी देते हुए कोल्हापुर के पुलिस अधीक्षक बी निलपोत ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। आपल्याला सर्वांना माहीत आहे की जे पुढे क्राईममध्ये जे चॅलेंज आहे ते सायबर क्राईमचे इन्व्हेस्टिगेशन एक मोठा चॅलेंज आहे पोलीस दलासमोर। सायबर क्राईमची जे व्याप्ती ज्या अनुषंगाने वाढत आहे त्या अनुषंगाने आमचे सायबर पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगली डिटेक्शन केलं आहे। काही दिवसापूर्वी युनिटी मोटर्स कोल्हापूरचे अकाउंटचे बॉस स्कॅम झाला होता। त्यामध्ये त्यांना वेल फिशिंग पण म्हणत आहे। त्यामध्ये जे पण अकाउंटंट किंवा फायनान्सचे डील करणारे व्यक्ती आहे त्यांना त्यांचे CEO किंवा ओनरचे एक व्हॉट्सअप मेसेज येत आहे की अर्जंटली तुम्ही या नंबरवर या अकाउंट नंबरवर इतके पैसे ट्रान्सफर करा। असे 4 ट्रान्झॅक्शनमध्ये 2 दिवसामध्ये युनिटी मोटर्सचे एकूण 2,36,00,000 रुपये ट्रान्सफर झाला आणि ते अकाउंटंटला वाटत होते की त्यांचे बॉसने हे आदेश दिला आहे। 2 दिवसानंतर जेव्हा त्यांनी बघितले की इतके मोठे ट्रान्झॅक्शन्स होत आहे तर त्यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी त्यांचे CEOला विचारले तर त्यामध्ये असे निष्पन्न झालं की खरोखर असे कोणतेही आदेश दिले गेले नव्हते। आणि यामध्ये असे होत आहे की कोणी APK किंवा झिप फाईल जे आहे ते WhatsApp किंवा इतर माध्यमाने ईमेलच्या माध्यमाने तुम्हाला पाठवत आहे आणि तुम्ही जेव्हा डाउनलोड केले तर तुमचे जे ॲक्टिव्ह WhatsApp वेब सेशन आहे किंवा तुमचे पूर्ण मोबाईल हॅक होत आहे आणि त्या अनुषंगाने 2 प्रकारचे फ्रॉड करत असतात। यामध्ये तुमचे WhatsApp वेब जेव्हा ॲक्टिव्ह होत आहे तुमचे ॲक्टिव्हिटीज मॉनिटर करत आहे की तुम्ही तुमचे बॉसने कशा पद्धतीने बोलत आहे, काय पद्धतीने तुम्ही मेसेज करत आहे हे मॉनिटर केल्यानंतर ते स्कॅमस्टर्स जे आहे त्यांचे नंबर बॉसचे नावाने किंवा CEOचे नावाने त्यांचे नंबर बॉसचे किंवा CEOचे नावाने करून सेव्ह करून त्यांचे DP लावून तुम्हाला असे अकाउंटंटला असे हे देत आहे, भासवत आहे की ते स्वतः CEO किंवा बॉसचे डायरेक्शन्स आहे। असे 2,36,00,000 रुपयाचे फ्रॉड दाखल झाला होता, ज्या अनुषंगाने गोकुल शिरगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि गुन्ह्याची व्याप्ती बघून इमिडिएटली सायबर पोलीस स्टेशनला हे गुन्हा वर्क करण्यात आला होता। त्यामध्ये परराज्यात जाऊन आता सायबर पोलीस स्टेशनने 5 आरोपी यांना अहमदाबादवरून अटक करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये आमचे अधिक तपास सध्या सुरू आहे आणि 5 आरोपी जे आहे सर्व अहमदाबादचे राहणारे आहे आणि त्यामध्ये त्यापैकी मुख्य सूत्रधार जे आहे राजेश उर्फ DK गिरधारीलाल गुरनानी 53 वर्षाचे आहे आणि इतर जे 4 लोक आहे त्यामध्ये एक देव परेशभाई त्रिवेदी हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहे। तर बाकीचे 4 आरोपी आहे 20 ते 25 वर्षाचे आहे वयाचे आणि सर्व शिकलेला आरोपी आहे आणि त्यांचे गाडी जे आम्ही जप्त केलेलं आहे त्या गाडीमध्ये युनिटी मोटर्सचे शिक्के, युनिटी मोटर्सचे बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर सर्व डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेलं आहे। आतापर्यंत 2,36,00,000 रुपयाचे जे फ्रॉड झालं आहे त्यापैकी 82 लाख रुपये 82 lakhs रुपीज होल्ड करण्यामध्ये किंवा फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलीसला यश प्राप्त झालेलं आहे आणि ते पैसे परत करण्याची प्रक्रिया तीव्र गतीने सुरू आहे आणि मोस्टली या आठवड्यामध्ये कोर्टचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हे पैसे आम्ही परत करू। तर सर्व पत्रकार बंधूच्या माध्यमाने किंवा मीडियमच्या माध्यमाने आम्ही
सर्वांना आवाहन करू इच्छितो. यामध्ये सेबीने पण 2 दिवसापूर्वी एक अलर्ट जारी केलेला आहे. I4Cने पण बॉस स्कॅममध्ये अलर्ट जारी केला आहे आणि अत्यंत तीव्र गतीने तपास करून सायबर पोलीस स्टेशनने या गुन्ह्याचे छडा लावले आहे आणि यामध्ये 5 आरोपीला आतापर्यंत अटक केलं आहे. ज्यांचे धुरे इतर राज्यामध्ये पण जात आहे, त्यांचे पण तपास आमचे सुरू आहे. त्यांचे इतर डिटेल्स आम्ही आता शेअर करत नाही. की फक्त हे जे बॉस स्कॅम आहे त्या अनुषंगाने कोणीही इंडस्ट्रियलिस्ट असो किंवा बिझनेसमॅन असो किंवा मोठी इस्टॅब्लिशमेंट असो, त्यांना अगर व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया किंवा ईमेलचे माध्यमाने ते अगर कोणीही रिक्वेस्ट पाठवत आहे लार्ज स्केल मनी ट्रान्सफरसाठी, तर सर्वांना अलर्ट राहण्याची गरज आहे आणि कॉल करून किंवा व्हिडिओ कॉल करून ते खात्री करण्याची गरज आहे की असे काही लीगल ऑर्डर्स त्यांना प्राप्त आहे की नाही. दुसरा, कोणतेही ॲनॉनिमस APK किंवा झिप फाईल ते डाउनलोड करण्याचे पूर्वी थोडा अलर्ट राहून हे करायचे आणि कोणतेही अशी संशयास्पद फाईल डाउनलोड करायचे नाही. दुसरी गोष्ट, कोल्हापूरमध्ये मागचे महिना आम्ही म्यूल अकाउंट्सवर कारवाई केले होते. म्यूल अकाउंट्स म्हणजे की असे बरेचसे अकाउंट्स आहे जे बरेचसे लोक गेमिंगचे पैसे परत आणण्यासाठी किंवा थोडे कमिशनवर ते पैसे अकाउंट्स सबलेट करतात किंवा रेंट आऊट करतात आणि त्यांचे यूज मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉडस्टर्स करत आहे. आणि असे यासारखे मागचे यामध्ये 30 होते ना टोटल म्यूल 30 म्यूल अकाउंट्सवर आम्ही गुन्हा दाखल केले होते आणि यामध्ये आणखी जवळपास 300 कोल्हापूरचे अकाउंट्स आहे जे देशाचे वेगवेगळं तपास यंत्रणेने फ्लॅग केले आहे की यामध्ये सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालं आहे. हे जवळपास 300 अकाउंट्सची आमची तपासणी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आमचे तपास सुरू आहे आणि यामध्ये आज उशिरापर्यंत आज असे 2 वेगवेगळे गुन्हा कोल्हापूरचे 2 पोलीस स्टेशनमध्ये म्यूल अकाउंट्स जे सबलेट करत आहे त्यावर दाखल होणार आहे. यामध्ये पण आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की कोणी तुमचे लेजिटिमेट अकाउंट कोणी इतरचे आमिष न पडता 2% 3% कमिशनवर तुम्ही ते सबलेट किंवा आउटसोर्स करू नका. हे गैरकायदेशीर बाब आहे आणि यामध्ये कानूनचे प्रावधानाने कडक कारवाई करता येईल. तिसरा, यामध्ये आता केंद्र सरकारचे मदतीने एक मनी रिस्टोरेशन मॉड्यूल सायबर पोलीस स्टेशनने सायबर डिपार्टमेंटने सुरू केलं आहे. I4C केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने. तर I4Cचे जे मनी रिस्टोरेशन मॉड्यूल सुरू केलेलं आहे त्यामध्ये काय आहे की 1930मध्ये अगर तुमच्यासोबत काही सायबर फ्रॉड झालेला आहे आणि यामध्ये अगर तुमचे रक्कम गेलेला आहे, तुम्ही अगर लगेच 1930वर याबद्दल सायबर कंप्लेंट केले तर बरेचसे पेमेंट गेटवेवर हे मनी जे होल्ड होतात फ्रीज होतात. तर यासारखे असे जे पैसे फ्रीज झाले होते पूर्वी, तुम्हाला हे पैसे मिळण्याकरिता कोर्टाचे आदेशची गरज होती. आता केंद्र सरकारने यामध्ये एक शिथिलता आणली आहे की 50,000 रुपयेपर्यंत अगर तुमचे पैसे फ्रीज आहे तर ते पैसे फक्त एक इंडेमनिटी बॉन्ड घेऊन संबंधित सायबर पोलीस स्टेशन बँकला आदेशित करू शकतात. या संबंधित पोलीस स्टेशन आदेशित करू शकतात आणि बँक लगेच 2 ते 3 वर्किंग डेमध्ये हे पैसे रिलीज करणार आहे. मागचे 10 दिवसमध्ये सायबर पोलीस स्टेशनने जे कारवाई केली आहे यामध्ये जवळपास 494 असे ग्राहक धारकांना जवळपास 15 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये परत करण्यात आलं आहे. ज्यापैकी आजपर्यंत 3 लाख रुपये परत झालेले आहे. पुढचे 2 दिवसामध्ये वीकेंड असल्यामुळे पुढचे 2 दिवसमध्ये इतर जे 12 लाख रुपये आहे ते ग्राहकांना किंवा ज्यांच्यासोबत फ्रॉड झाले होतं त्यांना परत होणार आहे. यामध्ये पण मी लोकांना आवाहन करू इच्छितो ज्यांचे पण सायबर फ्रॉड झाले होते आणि ज्यांचे काही पैसे फ्रीज आहे, तुम्ही संबंधित तुमचे पोलीस स्टेशन जिथे तुमचे गुन्हा दाखल झाला होता तिथे संपर्क करा आणि मनी रिस्टोरेशन मॉड्यूलचे वापर करून जे पण राहिलेले लोक आहे आणि 50,000चे कमी अगर अकाउंटमध्ये पैसे ऑलरेडी फ्रीज आहेत तर ते पैसे लगेच 7 दिवसाच्या आत परत करता येणार आहे. तर हे पूर्ण जे कारवाई आहे PI सायबर हारुगडे, PSI मेहत्रे आणि सायबरचे पूर्ण टीम यांनी मागचे 10 दिवसमध्ये केलं आहे. कोल्हापूर दलचे वतीने पूर्ण सायबर टीमचे मी अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमाने
हे बॉस स्कॅम, वेल फिशिंग जे मोठ्या प्रमाणावर देशमध्ये असा सध्या मागचे 15-20 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये दिसत आहे, त्याबद्दल जनजागृती आणि अलर्ट करण्यासाठी मी आवाहन करतो.